नमस्कार मंडळी, मराठी सखीमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे। मासिक पाळी ही स्त्रीच्या आयुष्यातील नैसर्गिक प्रक्रिया आहे। यामुळे स्त्रीला मातृत्वाचा अनुभव येतो। मात्र याबाबत पूर्वीपासून अनेक गैरसमज आहेत। काही जणांना मासिक पाळी म्हणजे शाप वाटतो, तर काही जणांना वरदान वाटतो। तर आपल्याला मातृत्वाचा अनुभव घेता येतो एका स्त्रीला, याच्यासारखं मोठं वरदान काहीच नाही। त्यामुळे मासिक पाळी हा एक शाप आहे, ही फक्त एक अंधश्रद्धा आहे। जागतिक आरोग्य संघटनेने 28 मे हा दिवस जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिन म्हणून जाहीर केला आहे। मासिक पाळीबाबत सामाजिक गैरसमज दूर व्हावेत यासाठी हा दिवस साजरा केला जातो। पूर्वी मासिक पाळीत देवपूजा किंवा स्वयंपाक करू नये असे महिलांना सांगितले जायचे। त्याला वैज्ञानिक दृष्टीने काही कारणे होती। मासिक पाळीत महिलांना आरामाची गरज असते, त्यामुळे महिलांना घरकाम करू दिले जात नव्हते। त्याला आता अंधश्रद्धेचे स्वरूप आले आहे। अनेक महिला आजही प्रथा म्हणून घरात स्वयंपाक किंवा देवपूजा करत नाहीत। आराम मिळण्याऐवजी महिला या दिवसात भांडी धुणे, कपडे धुणे यासारखी अवघड कामे करू लागतात। निसर्गाने स्त्रीला दिलेली एक सुट्टी म्हणून ही मासिक पाळी होती, पण आजकाल याच्या अंधश्रद्धेला खूपच फूट पडली आहे। एखाद्या स्त्रीने पूर्ण भक्तिभावाने उपवास केला आणि तिला अचानक मासिक पाळी आली तर तिने काय करावे असे प्रश्न तुम्हालाही सतावत असतील। हिंदू धर्मात मासिक पाळी दरम्यान महिलांसाठी अनेक नियम बनवले आहेत। या नियमानुसार स्त्रीला मासिक पाळीत पूजा करण्यास, मंदिरात जाण्यास मनाई आहे। साठवणीत असलेल्या गोष्टींना हात लावण्यास मनाई आहे। त्यामध्ये लोणचं, पापड या गोष्टींचा समावेश होतो। पण महिलांच्या मनात अनेकदा प्रश्न पडतो की जी शक्ती स्त्री घडविण्याची क्षमता देते, ती शक्तीच अपवित्र का मानली जाते। दुसरीकडे जर एखाद्या स्त्रीने पूर्ण भक्तिभावाने उपवास केला आणि तिला अचानक मासिक पाळी आली तर तिने काय करावे असे प्रश्न सर्वांनाच सतावत असतात। जुन्या काळातील समजुती बनवल्या जात होत्या, त्यामागे काहीतरी वैज्ञानिक तथ्य होते, पण ती वस्तुस्थिती समजून घेण्याचा प्रयत्न केला नाही किंवा समजावून सांगण्याचाही प्रयत्न केला नाही। त्यामुळे या श्रद्धेचे अंधश्रद्धेमध्ये किंवा कुप्रथामध्ये रूपांतर झाले। प्राचीन काळी जप केल्याशिवाय पूजा पद्धती पूर्ण होत नसे। याशिवाय मोठे विधी केले जायचे, त्यामुळे बराच वेळ आणि शक्ती खर्च व्हायची। नामस्मरण अत्यंत पवित्रेने केले जायचे। मासिक पाळीच्या काळात महिलांच्या शरीरातील विविध हार्मोनल बदलामुळे खूप वेदना, थकवा जाणवतो। अशा स्थितीत स्त्रीला जास्त काळ एका ठिकाणी बसू वाटत नव्हते किंवा मंत्र किंवा विधी चालू असताना एका ठिकाणी बसणे शक्य नव्हते। त्यामुळेच कदाचित त्या काळात पूजा करण्यास तिला मनाई होती। याशिवाय पूजेत नेहमी शुद्धतेची काळजी घेतली जाते, पण जुन्या काळात पिरियड्सच्या दिवसात स्वच्छता राखण्याची फारसे साधने नव्हते, त्यामुळे महिलांचे कपडे इत्यादी अनेक वेळा खराब झालेत। अशा परिस्थितीत महिलांना विश्रांती देण्यासाठी तिला मासिक पाळीत पूजा करण्याची परवानगी दिली जात नव्हती। ती स्वतःची पूर्ण काळजी घेऊ शकते, त्यामुळे तिला स्वतंत्र एका खोलीत जागा देण्यात आली होती। पलंग खराब होऊ नये यासाठी तिला स्वतंत्र पलंग जमिनीवर अंथरून झोपायला लावायचे। पण मानसिक उपासना आणि नामस्मरण कदाचित निशब्द नव्हते। वेळ निघून गेली, पण लोकांनी ही कारणे जाणून घेण्याचा प्रयत्न केला नाही, म्हणून ती आता कुप्रथा म्हणून बनली आहे। पाहिलं तर आजच्या काळात पिरियड्स दरम्यान स्वच्छता आणि ऊर्जा दोन्ही राखण्यासाठी अनेक माध्यमं आहेत। उपवास करताना मासिक पाळी आल्यास काय करावे? जरी तुम्ही उपवास केला असेल, तुम्हाला मासिक पाळी येत असेल, तरीही तुम्ही तुमचे उपवास पूर्ण करावे। पिरियड्सच्या काळात तुमची देवावरची श्रद्धा कमी होत नाही। देवासाठी मनाची शुद्धता महत्त्वाची आहे, शारीरिक शुद्धता त्यानंतर येते। उपवासाच्या वेळी तुम्ही एखाद्या विशिष्ट पूजेचा संकल्प केला असेल आणि तुमची मासिक पाळी आली तर तुम्ही दूर बसून ते धार्मिक कार्य दुसऱ्या व्यक्तीकडून करून घेऊ शकता। जर तुम्हाला मासिक पाळीमध्ये खूप जास्त वेदना होत असतील तर मी काही तुम्हाला उपाय सांगणार आहे। मासिक पाळी दरम्यान वेदना कमी करण्यासाठी सर्वोत्तम मार्ग पोट गरम पाण्याच्या पिशवीने शेकावे, जेणेकरून तुमचा जो त्रास आहे तो कमी होईल। त्याचबरोबर हळद दुधासह आपण गूळ, ओवा, सुंठ मिसळून खाऊ शकता, त्यामुळे विश्रांती भेटते। दिवसभर शक्य असल्यास कोमट पाणी प्यावे, तसेच ओवा पाण्यात उकळून चहासारखा प्यावा। काही स्त्रियांना
पाळी दरम्यान भूक लागत नाही किंवा अन्न पोटात जात नाही, यामुळे देखील वेदना आणि पोटातील वायू वाढतात. म्हणून या काळात अन्न खा, शक्य असल्यास व्हिटॅमिन सी, ई, बी असलेला आहार घ्या. त्याचबरोबर डेअरीयुक्त पदार्थ आहेत ते थोडेसे टाळा. जवळपास प्रत्येक महिलेला मासिक पाळीत केस धुवू नये असे सांगितले जाते. केस धुतल्याने रक्तस्राव कमी होतो. रक्त कमी गेले तर ते पोटात तसेच साठून राहू शकते अशी समजूत आहे. मात्र हा केवळ गैरसमज आहे. पाळीच्या काळात महिलांना अधिक स्वच्छता जास्त महत्त्वाची असते. साधारणतः पाळीच्या पहिल्या दिवशी रक्तस्राव कमी असतो, दुसऱ्या तिसऱ्या दिवशी अधिक असतो, चौथ्या दिवशी पुन्हा कमी होतो. केस धुतल्याने त्यावर कोणताही परिणाम होत नाही. तुमच्या इकडे मासिक पाळीमध्ये कोणते नियम पाळले जातात हे तुम्ही नक्की सांगायला विसरू नका. व अशा जुन्या पद्धतीच्या नियमांना श्रद्धेने घ्या, अंधश्रद्धा म्हणून पाळू नका. जर या व्हिडिओमध्ये काही कमी जास्त झालं असेल तर मोठ्या मनाने माफ करा. हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या मैत्रिणींसोबत, आईसोबत, बहिणीसोबत शेअर करू शकता. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू मस्त अशा नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.